राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत तडकाफडकी, काय नेमकं कारण आहे? आम्हाला सकाळी बोलवलं होतं, आम्हाला एबी फॉर्मसाठी बोलवलं होतं. तिथं आम्हाला एबी फॉर्म देणार होते ते, पण तिथं काहीतरी अडचणी आल्यामुळे आम्हाला त्यांनी टाळण्यात आलं. पक्ष आमचा हा बीजेपी वाल्यांनी विकत घेऊन टाकलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या अडचणी आल्या. त्याच्यामुळे आमच्या अभिषेक दादांनी आमच्यासाठी प्रयत्न भरपूर केले, पण आम्ही दादांचे कार्यकर्ते असल्यामुळे दादांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं होतं. पण शेवटी आमच्यासाठी दादांनी पक्ष विकल्या गेल्यामुळे बीजेपीने हा पक्ष विकत घेतलेला आहे. त्याच्यामुळे आमचे जे चिन्ह होते त्या चिन्हांना यांनी विकत घेतलं. आमचे जे कार्यकर्ते होते यांना ते तिकीट देणार होते, त्या तिकीट आमच्या जागेवर दुसऱ्या लोकांना देण्यात आले. चिन्ह आमचं आणि बीजेपीचे लोक उभं तिथं राहत आहेत, आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी आमच्या अभिषेक पाटलांनी राजीनामे दिले. दादा, वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे का हा? कारण गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महानगरचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम करत होते, मात्र ऐनवेळीच या ठिकाणी तुम्हाला डावलण्यात आलेलं आहे का तिकिटापासून? हा, तिकिटापासून आम्हाला संजय पवार आणि गुलाबराव देवकर यांनी आम्हाला याच्यात टाळण्यात आलेला आहे. आम्हाला त्यांनी हा पक्ष विकलेला आहे. कोणाला विकला? हा भाजपला. कशावर म्हणजे काय कारण सेटलमेंट केलेली त्यांनी, कशी सेटलमेंट झालेली आहे. तिकीट त्यांनी 4 जागा विकलेल्या आहे आमच्या, आणि 2 जागा घरात ठेवलेल्या आहे त्यांनी. जो 4 जगह दी है उसके कैंडिडेट के नाम आप बता सकते कौन है? 4 वार्ड क्रमांक 17 में है, हैं? साहिल पटेल है, बहुत कुछ लोग हैं, उनके बीजेपी के लोग हैं. अच्छा. उनको सेटलमेंट करके पक्ष हमारा है, सिंबल हमारा है ना, लोग उनके है बीजेपी के. आता एक पुढची- वर्षापासून काम करतात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं केलेले आहे. तर पुढची भूमिका तुमची काय असेल? मी अपक्ष लढणार आहे. वार्ड क्रमांक 18 मध्ये मी बंडखोरी करणार आहे. मी दादांचा चाहता आहे, अभिषेक पाटलांचा, आणि आमचे नेते आहे अजितदादा पवार, मी यांच्या माध्यमातूनच लढणार आहे. मी बंडखोरी करणार आहे. आप कितने लोगों ने राजीनामा दिया? हमने कम से कम 50 लोगों ने राजीनामा दिया है. 50 लोकांनी काय केलं तुमच्या? आम्ही राजीनामा दिला सर्व. कशाचा? महानगराध्यक्ष पासून तर सुरुवातपर्यंत TPS वगैरे संघटक अजित पवार गटाला. आपलं नाव? प्रदीप अशोक पाटील, महानगराध्यक्ष, उपाध्यक्ष, महाबटाई ग्रुप.